भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर औक्षण करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ओवाळणीच्या मुहूर्ताबरोबरच भाऊबीजेचा विधी. चंद्रपूजन किंवा बीजपूजन करताना म्हणायचा मंत्र, भाऊबीज का साजरी करतात यामागची कथा, महात्म्य आणि भाऊबीजेच्या दिवसाची महती या सर्व बाबतीत माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून जाणून घेता येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. दीपोत्सवातील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजेच भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजेच भाऊबीज. या दिवसाला यम द्वितीया असं देखील म्हटलं जातं. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक मानला गेलाय. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावाचं औक्षण करतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. याचबरोबर भाऊही बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांना निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद देतात. मग आता भाऊबीज कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे? तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीचा शुभारंभ 14 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी 2:16 पासून होणार आहे. तर याचं समापन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी बुधवारी दुपारी 1:47 होईल. अशातच उदय तिथीप्रमाणे भाऊबीज 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. परंतु शोभन योगामध्ये भाऊबीजेचं औक्षण केलं जातं. तर शोभन योग यंदा 14 नोव्हेंबर रोजी असल्यानं या योगात औक्षण करू इच्छित लोकांनी 14 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी करावी असंही सांगितलं जात आहे. तर तिथीप्रमाणे औक्षण करणाऱ्यांनी 15 नोव्हेंबर रोजी हा सण साजरा करावा. यावर्षी भाऊबीज पूजा आणि औक्षण करण्यासाठी हे दोन्ही दिवस शुभ असतील. मग आता औक्षणाचा शुभमुहूर्त काय? तर 14 नोव्हेंबर रोजी भाऊबीज औक्षण करण्यासाठी शुभमुहूर्त दुपारी 1:10 पासून ते दुपारी 3:19 पर्यंत असेल. तर 15 नोव्हेंबर रोजी शुभमुहूर्त सकाळी 10:45 पासून ते दुपारी 12:05 पर्यंतचा राहील. भाऊबीजेच्या दिवशी औक्षण आणि ओवाळणी करताना पूजेची विधीही बघूयात. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीने सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावावा. या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि श्री गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीनं शुभमुहूर्तावर भावाची ओवाळणी केल्यानं जीवनात यश मिळतं आणि येणारे सर्व अडथळेही दूर होतात. यासाठी ओवाळणीचं ताट तयार करताना कणकेचे 5 दिवे तयार करावे. याही व्यतिरिक्त 5 वातीचे दिवे तयार करावे. औक्षणासाठी 5 सुपारी आणि सोन्याची अंगठी ठेवावी. कुंकू, अक्षता आणि मिठाई ठेवावी. एखादी भेटवस्तू किंवा नारळ घ्यावा. भावाला ओवाळताना आधी कुंकू, अक्षता लावून 5 सुपारी आणि सोन्याच्या अंगठीनं औक्षण करावं. नंतर हातात नारळ, पान देऊन दिव्यांनी ओवाळणी करत भावाच्या समृद्धीची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. मग गोड खायला द्यावं. एकमेकांना काही भेटवस्तू द्याव्यात. भाऊबीजेच्या दिवशी जे बंधू भगिनी एकत्र पूजा करतात त्यांच्या जीवनात आनंद येतो. शिवाय भाऊ बहिणीचं जीवन सुखसमृद्धी आणि आरोग्यानं भरलं जातं. याशिवाय माता यमुना आणि यमराज यांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे भाऊ बहिणीला दीर्घायुष्य लाभतं. बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस आहे. या दिवशी आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीवी राहावा अशी बहीण प्रार्थना करत असते. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही एका पुरुषाला भाऊ मानून ओवाळावं. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धतही आहे. भाऊबीजेच्या दिवशी चंद्रपूजन आणि चंद्राला ओवाळताना एक विशेष मंत्राचा जप करावा. मंत्र पुढील प्रमाणे: चंदनस्य महातपुण्यम पवित्रम पापनाशम आपदम हरिति नित्यम लक्ष्मी तिष्ठी सदा कांती लक्ष्मी धृती सौख्यम सौभाग्यमातुलुम बलम ददतु चंदनम नित्यम सत्तम धैर्यम्य. भाऊबीजेच्या दिवशी चंद्राला ओवाळण्याचं महत्त्व म्हणजे भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक आणि वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचं वर्धन होत राहो हीच त्यामागची भावना आहे.
आपल्या मनातील द्वेष आणि असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते. भाऊबीजेचा दिवस बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करतो, नात्याची वीण घट्ट करतो. दिवाळीसोबतच भाऊबीज हा सणही देशभरात थाटामाटात साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी तो साजरा करण्याच्या वेगवेगळ्या समजुतीही आहेत. उत्तर भारतात बहिणी आपल्या भावांना औक्षण करतात, तर पूर्व भारतात शंख फुंकल्यानंतर आधी चंद्राला ओवाळल्यानंतर भावाला ओवाळतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवासही ठेवतात आणि भावाला भोजन औक्षण केल्यानंतर उपवास सोडतात. आता भाऊबीज का साजरी केली जाते असाही प्रश्न असेल तर याचं उत्तर म्हणजे दिवाळीच्या दिवसात अपमृत्यू येऊ नये, त्याला दीर्घायुष्य प्राप्त हो म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म यांचं पूजन करून त्याच्या 14 नावांनी तर्पण करण्यास सांगितलं जातं. असं केल्यास अपमृत्यू टाळता येतो अशी मान्यता आहे. याचप्रमाणे भाऊबीजेला यमद्वितीया म्हणण्यामागेही एक कथा प्रचलित आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचं औक्षण केलं आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी यमराजांनी प्रसन्न होऊन आपली बहीण यमुनेला वस्त्रे आणि अलंकार भेट स्वरूपात दिले. एवढंच नाही तर नरकात पिचट पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरतं मोकळंही केलं आणि यमराजांनी बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितलं. यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजांनी बहिणीच्या म्हणण्यानुसार तिला वरदान दिलं. त्याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असं सांगितलं जातं. म्हणून या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. या दिवशी अनेक ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौड टाकाची आणि चित्रगुप्ताचं पूजन केलं जातं. भाऊ बहिणीचं नातं हे इतकं पवित्र आणि निरागस नातं आहे ज्यात प्रेम, माया, भांडणं, राग, रुसवा ह्या सर्व गोष्टी येतात. हे नातं शब्दात कधीच व्यक्त होत नाही, कारण हे नातं शब्दांच्या पलीकडेच असतं. अशा या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी भाऊबीज हा सण तुम्ही सुद्धा आनंदाने साजरा करा. तर भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर औक्षण करावं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल याची खात्री आहे. तुमच्या भागात भाऊबीजेचा सण कसा साजरा करतात याही व्यतिरिक्त भाऊबीजे संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.